विधानभवनाच्या पायऱ्यांवरती अजित पवार आहेत। आपण पाहू शकतो या ठिकाणी अजित पवारांकडे बोट दर्शवून विरोधक जे ते राजीनाम्याची मागणी करत आहेत, मात्र राजीनामा देतो आदित्य ठाकरे परिस्थिती या राज्यात कधी नव्हती। राजीनामा हा मुख्यमंत्र्यांचा द्यायला पाहिजे, इथं राष्ट्रपती राजवट लागली पाहिजे। आपण पाहतो प्रशासन कसं चाललंय, एक पूर्ण अधिवेशन झालं। हे जे फोटो काल आले ते मुख्यमंत्र्यांकडे नव्हते आले। काल आपण आपल्याला माहिती देतो अजून एक गुपित, काल रात्री मुख्यमंत्री एका गाडीतून बसून उपमुख्यमंत्र्यांच्या घरी गेले आणि एक बैठक झाली आहे। मुख्यमंत्री स्वतः बोलून घेऊन येतो, मुख्यमंत्र्यांना आधी कळत नाही। आणि आज आपण पाहतोय गेल्या काही महिन्यांमध्ये राजकारण जेवढं घाणेरडं होत चाललेलं आहे। कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला फंड नाही देणार, कधी सरपंचाला सांगतात तुम्हाला अधिकार नाही देणार, पण एका सरपंचाला न्याय देऊ शकत नाही, स्वतःच्याच कार्यकर्त्याला न्याय देऊ शकत नाही। हे सरकार बरखास्तच केलं पाहिजे। आता आदित्य ठाकरे सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। गदारोळ आपल्याला विधानभवनामध्ये पाहायला मिळत आहेत। आदित्य ठाकरे स्वतः या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। राजीनामा जो आहे आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा हा स्वीकारण्यात आलेला आहे। स्वतः आपण पाहायला गेलं तर संदीप क्षीरसागर सुद्धा या ठिकाणी दाखल झाले, ते सुद्धा माध्यमांशी बोलत आहेत, ते सुद्धा आपण पाहणार आहोत। संदीप क्षीरसागर सध्या माध्यमांशी हे फोटो व्हायरल झाल्यानंतर आमच्या जिल्ह्यामध्ये परिस्थिती, लोकांनी जेव्हा हे फोटो सोशल मीडियावरती बघितले, आज पूर्ण जिल्हा आमचा बंद आहे। आणि मी कालपासून रात्री 12 वाजता एसपी साहेबाला बोललो, आताही एसपी साहेबाला बोलतो। लोकांच्या भावना ह्या तीव्र झालेल्या आहेत। आज पहिल्यांदाच संतोष अण्णा देशमुख कुटुंबियांची सुद्धा मागणी आहे की धनंजय मुंडे साहेबांचा राजीनामा घेतला पाहिजे। राजीनामा झाला आहे, राजीनामा नक्कीच घ्यायला उशीर झालेला आहे। आणि पण लोक आता रस्त्यावरती उतरणं चालू केले। मागच्या वेळेस सुद्धा जेव्हा गुन्हा दाखल करायला किंवा जो मास्टर माइंड आहे वाल्मिक कराड यांना मुख्य आरोपी करा म्हणून जेव्हा लोक रस्त्यावर उतरले होते, 1 लाखापुढे लोक रस्त्यावरती बीड जिल्ह्यामध्ये उतरले होते। आणि राजीनामा जर झाला नाही तर हीच परिस्थिती परत एकदा बीड जिल्ह्यामध्ये दिसून येईल। ही हत्या झाली, हत्या झाल्याचा आरोप आहे। त्यामुळे ही बैठक सातपुड्यावर झाली असेल धनंजय मुंडेंना करावं अशी मागणी होते। तुम्ही याला सहमत आहात? हे बघा, जर ही खंडणीची जे धस अण्णा बोलले आहेत, मी बघितलं नाही पण आपल्याच माध्यमातून मला कळत आहे, ते काहीतरी पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही। तसं जर असेल तर त्यांना सहआरोपी केलं पाहिजे। राजीनामा तुम्हाला वाटतं का की हे सगळं एकदम केलं गेलेलं आहे? हे बघा, जेव्हा नागपूरमध्ये अधिवेशनामध्ये हा विषय जेव्हा मी मांडला होता आणि माझ्यासोबत पहिल्यांदा असं तुम्ही बघितलं असेल की सत्ताधारी पक्षांनी सुद्धा हा विषय मांडला। याची वस्तुस्थिती सर्वांनी बघताना ज्या पद्धतीने या कुटुंबावरती अन्याय झालाय, सर्व सभागृहामध्ये या विषयावरती बोलले, सरकारने सुद्धा त्याची दखल घेतली। आणि जेव्हा पोलीस प्रशासन मधले एसपींची बदल झाली, सीआयडीची चौकशी लागली, चौकशी लागल्यानंतर जे काही कालपर्यंत तपास आम्ही बघितला, आमच्या आमदारांचं त्याच्यावरती लक्ष आहे। मुख्य आरोपी म्हणून वाल्मिक कराडला घेतलेला आहे। चौकशी